पण स्वच्छ पाणी येते म्हटलं पंडाला. अरे खराब झाला का? कोण काय म्हणतंय? ओके सत्यजित, मी आता रेकॉर्डिंग स्टार्ट केली तरी सुद्धा तू लीव्ह झाला नाहीयेस. तर नेक्स्ट टाइम जे कोणी क्लासमध्ये टीचर असतील ना त्यांना एक मेसेज कन्वे करशील तू स्वतःहून, कारण की नाही तर तू लेफ्ट होणार. जेव्हा रेकॉर्डिंग स्टार्ट होईल त्यावेळेला रेकॉर्डिंग मध्ये एक नोट टेकिंग असतं, ते नोट टेकिंग बंद ठेवायला सांग, म्हणजे तू लेफ्ट होणार नाहीस. नोट स्टार्ट केलं की मग तू लेफ्ट होतोयस. समजलं? सत्यजित? येस मॅम. समजलं मी आता काय सांगितलं ते? हॅलो? हो हो मॅडम. एकच मिनिट द्या मला. प्रश्न असा होता, विच फीचर कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ ऑल इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ अँड वाय? काय आन्सर येईल त्याचं? हे असं कोणतं कॅरेक्टरिस्टिक आहे जे आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण लाईफचं कॅरेक्टरिस्टिक आपण कन्सिडर करू शकतो. आपण आता हे 6 पॉइंट्स बघितले, त्यांच्यातलं कोणतं तुम्हाला असं पॉइंट वाटतोय का जे पूर्ण लाईफचं कॅरेक्टरिस्टिक डिफाईन करतंय? मुलांना तुम्हाला ना बोलायला हवं. जेवढं तुम्ही जास्त बोलाल तेवढं तुमचं इंग्लिश बोलण्याचं सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि तेवढ्याच कॉन्फिडन्सनी तुम्ही अभ्यास करू शकाल. मॅम प्रश्न नवीन सांगाल का? आपण जे आता कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, ओके, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, जे प्रिन्सिपल्स बघितले त्यातलं असं कोणतं कॅरेक्टरिस्टिक आहे जे पूर्ण आपल्या लाईफला डिफाईन करतंय, पूर्ण आपल्या लाईफला कॅरेक्टराइज करते, असं कोणतं आहे? या 6 मधलंच आहे ते. मॅम ए कोटॅबॅलिझम आणि ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम आहे. काय आहे? कॅटाबॉलिझम. रासायनिक अभिक्रिया मॅम. नाही, त्याचा आन्सर आहे पुनरुत्पादन किंवा रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शन आपल्या उत्तेजनांना प्रतिसाद देणे. उत्तेजनांना प्रतिसाद देणे. नाही, त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते रिप्रोडक्शन येतं किंवा पुनरुत्पादन. म्हणजे काय की जे सजीव आहे सर्व सजीवांचा एकच मोठं असतो, सर्वाइव्ह करणे आणि आपल्यासारख्या अजून एका सजीवाला निर्माण करणे. ओके, मग पूर्ण जे लाईफचं आपलं कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे रिप्रोडक्शन किंवा पुनरुत्पादन म्हणतो आपण त्याला. पण आपण आता काय लक्षात ठेवणार आहोत? रिप्रोडक्शन इज अ की फीचर फॉर लाईफ, कारण त्याच्यामधूनच न्यू स्पीसीज किंवा त्या स्पीसीजचे न्यू ऑफस्प्रिंग बनतं. ऑफस्प्रिंग म्हणजे काय? नवीन सजीव बनतो. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे ही ॲबिलिटी असते टू प्रोड्यूस न्यू ऑफस्प्रिंग लाईक देमसेल्फ.
त्यांच्यासारखाच एक नवीन सजीव बनवण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते आणि त्याच्यामुळेच पृथ्वीवरचं जीवन चालू राहू शकतं. इतर कोणत्याही गोष्टी थोडा कमी जास्त प्रमाणात असतील चालतील, पण जे पुनरुत्पादन करण्याची क्षमता आहे ती असणं महत्वाचं आहे. Then can metabolic reaction demonstrated in a test tube, which is called as in vitro test, be called living? इन विट्रो काय टर्म आहे की आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, ज्या प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रियांना आपल्या शरीराच्या बाहेर लॅब मध्ये बनवणे, लॅब मध्ये करणे म्हणजेच इन विट्रो. ओके, इन विट्रो आणि इन विवो अशा दोन टर्म असतात. त्यातल्या इन विट्रो टर्मचा अर्थ काय आहे? आपल्या शरीरात किंवा आपल्या अंतर्गत घडणाऱ्या, आपल्याच नाही कुठल्याही सजीवाच्या शरीरात घडणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत, ज्या रासायनिक प्रक्रिया आहेत, कुठलीही क्रिया असू दे जी आपल्या शरीरात घडते, तिला शरीराच्या बाहेर एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये, लॅब मध्ये परफॉर्म करणे म्हणजेच इन विट्रो. समजलं? येस मॅम. पण तिला आपण सजीव म्हणू का? की तुम्ही कधी असं बघितलं असेल, जर तुम्ही सोशल मीडिया वगैरे वापरत, हा बरोबर, तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्ही बघितलं असेल की असं खूप न्यूज येतात की शास्त्रज्ञांनी लॅब मध्ये आपल्या टिश्यू बनवल्या, आपले सेल्स बनवले, किंवा मी एकदा मागे बघितलं होतं की त्यांनी पालकाच्या पानामध्ये हार्टच्या सेल्स टाकून ते पालकाचं पान हार्ट सारखं बीट करत होतं. मग त्या गोष्टीला आपण लिव्हिंग थिंग म्हणू का? नो मॅम. जी केमिकल रिएक्शन आपल्या शरीरात घडते ती जर टेस्ट ट्यूब मध्ये होते तर त्या गोष्टीला आपण लिव्हिंग म्हणू शकत नाही. ओके. Nowadays, a patient are declared brain dead and are on life support. They do not show any sign of self-consciousness. Are they living or non-living? हा अजून एक कोमा मध्ये जाण्याचा प्रकार ऐकलाय तुम्ही? टीव्ही सिरियल्स मध्ये, मूवीज मध्ये ऐकलं असेल. येस मॅम. त्यामध्ये काय असतं? त्या माणसाला स्वतःची शुद्ध असते, नो मॅम. तो स्वतःच कार्य स्वतः करू शकतो नाही, पण तो जिवंत असतो. येस मॅम. म्हणजे काय, त्यांचा मेंदू काम करायचं थांबलेला असतो, पण त्यांचं शरीर, त्यांचं हृदय त्याचं काम करत असतं. मग तो सजीव आहे की निर्जीव आहे? तसंच ब्रेनडेड असतं की पेशंटला ब्रेनडेड घोषित केले की तो आता त्याचा मेंदू आता काम करायचं पूर्णपणे थांबलेला आहे. त्याला वैद्यकीय दृष्ट्या मृत मानले जाते ना. पण त्याचं शरीर तर चालू आहे, त्याचं हृदय त्याचं काम करते, त्याच्या शरीरामधल्या बाकी प्रक्रिया चालू आहेत, मग तो निर्जीव कसा? सत्यजित, तुला काय म्हणायचं याच्यावरती? प्रथमेशने बरोबर सांगितलं त्याला की वैद्यकीय दृष्ट्या आणि लिगली सुद्धा त्या व्यक्तीला मृतच मानले जाते, त्याला डेड असंच घोषित केलं जातं. कारण की त्याचे माझे बाबा पण कोमात गेलेले आहे ना मॅम. अच्छा, मग त्या हॉस्पिटलमध्ये आहेत आता? नो मॅम, घरी आहेत. अच्छा, म्हणजे रिकवर झाले ना ते? नो मॅम. ओके, म्हणजे बेडवरच आहे, घरीच आहेत. येस मॅम. मग डॉक्टरांनी काही असं सांगितलं की त्यांचं रिकव्हरी वगैरे होऊ शकते काही? नो मॅम, ते वयानुसार त्यांची शक्ती काम देत नाही ना मेंदूची, तर ते म्हणे तुम्ही ICU मध्ये ठेवून पण काही फायदा नाहीये, 2-3 दिवस घरी सेवा करा म्हणे.
ओके, म्हणजे त्यांचा मेंदू कमकुवत झालेला आहे. त्यांना आपण त्यांना बाकीचे जे फंक्शन्स करण्यासाठी, आपल्या शरीराची जी हालचाल करण्यासाठी आपल्या मेंदूच्या ज्या आज्ञा आवश्यक असतात, आपल्याला मेंदू जेव्हा शरीराला काही एखादी गोष्ट करायला सांगतो तेव्हाच आपल्याकडून त्या क्रिया होतात. मग त्या वयोमानानुसार त्यांचं मेंदू ती जे रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन, रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन्स जे आहेत ते देणं त्यांनी कमी केलंय. सो ब्रेनडेड जो पेशंट असतो तो आपण वैद्यकीय दृष्ट्या मृत मानला जातो. लिगली सुद्धा तो मृतच मानला जातो, कारण की तो लाईफ सपोर्ट वरती असतो. जर त्याचा लाईफ सपोर्ट काढून घेतला तो त्यांच्या पूर्णतः जेवढ्या क्रिया तो लाईफ सपोर्ट वरती करतो तेवढ्या क्रिया शरीर विदाउट लाईफ सपोर्ट करू शकणार नाही, आणि काही वेळामध्येच त्यांचं पूर्णतः शरीर मृत पाहू शकतं. सो लिगली ते नॉन लिव्हिंग थिंगच असतात. येस मॅम. क्लिअर झाले हे पॉइंट्स तुम्हाला? येस मॅम. हर्बॅरियम कडे जाऊया आपण. तुम्ही हर्बॅरियम वाचलं, त्यातून तुम्हाला एक दोन गोष्टी तरी समजल्यात काही? येस मॅम. काय समजलं? हर्बॅरियम शब्दामध्ये ते याची आरबी हर्ब म्हणजे पौधा, त्याला आपण झाड नाही म्हणू शकत. ते हर्बला म्हणजे तोडून सण एका ठिकाणी, समजा मी नाशिक वरून त्याला आणलं, मला स्टडी करायचं त्याच्यावर, मग किती दिवस जगून, जास्त दिवस ते जगू नाही शकत, म्हणून सण त्याला मी हर्ब करून सण त्याचा चिप करून सण प्रेस करून सण ते एका याच्यावर चिपकून सण त्याच्यावर लेब म्हणजे माहिती करू शकतो, मिळू शकतो. ओके. हर्बॅरियम काय? हर्बेरियाचा प्लुरल आहे. काय म्हणूया आपण त्याला, अनेक वचन शब्द आहे, आणि तो शब्द वापरला होता पहिल्यांदा पिटॉन डे टोर्नेफोर्ट. पिटॉन डे टोर्नेफोर्ट त्यांनी त्यांच्या बुक एलिमेंट्स मध्ये हा शब्द वापरला होता. आणि हर्बॅरियम जे कला आहे ती कोणी सुरुवात केली? इटालियन टॅक्सोनॉमिस्ट ल्युका गिनी. 1490 म्हणजे खूप, आता 1490 म्हणजे किती वर्षापूर्वी? जवळपास 500-600 वर्षांपूर्वी ही कलेची सुरुवात झाली होती. आणि त्याच्यामध्ये काय, टॅक्सोनॉमिकल स्टडीज साठी हा इम्पॉर्टंट घटक मानला जातो, कारण की ज्या प्लांट्स आहेत ते जसं की तुम्ही सांगितलं की एखाद्या प्लांट वरती आपल्याला स्टडी करायचा आहे, पण तो जो प्लांट आहे तो आपल्याला पूर्ण काळासाठी त्याच पोझिशन मध्ये, म्हणजे आता मला फुलाची स्टडी करायची आहे, मग ते फुल जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस टिकू शकतं. नाही, कॉन आहे का कोणाचा? 4 ते 5 दिवस टिकेल. मग त्याच्यानंतर काय? म्हणून त्याच्यावरती उपाय म्हणून हर्बॅरियम आहे की त्या प्लांटला आपण ड्रायड स्टेट मध्ये आणि माउंटेड, ड्रायड अँड माउंटेड म्हणजे एका पातळ शीट वरती सायंटिफिक स्टडीसाठी आपण त्याला चिटकवून, त्याला ड्राय करून सुकवून आपण त्याचा वापर करू शकतो. हा प्रथमेश? हा मॅम, तेच सांगत होतो. त्याला प्रेस केलं जातं, प्रॉपरली ट्रीट केलं जातं, आणि एका स्टँडर्ड साईजच्या शीट वरती प्रिझर्व करण्यासाठी स्टिक केलं जातं, माउंट केलं जातं, जेणेकरून ते आपण जास्त कालावधीसाठी त्याच अवस्थेमध्ये त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर त्यासोबत त्याची इतर माहिती, त्याचं ज्या तारखेला तो आपण कलेक्ट केला, त्यानंतर त्याचं कुठून त्याला कलेक्ट केलं, बाकीचे त्याचे क्लासिफिकेशन डिटेल्स, त्याचं इकोलॉजिकल पेलिक्युरिटीज म्हणजे इकोलॉजिकली तो आपल्याला कुठे सापडला, कोणत्या भागामध्ये सापडला, जंगलात सापडला की गवताळ प्रदेशात सापडला, या सर्वांचं सुद्धा तिथे मेन्शन करावं लागतं. त्यानंतर त्या झाडाचं लोकल नाव, त्याचं कुणी ते कलेक्ट केलंय हे सुद्धा तिथे लिहिलं जातं. हे झाड तुमच्या ओळखीचं आहे? येस मॅम. कसलं आहे?
त्याचं नाव तर नाही माहिती मॅम, पण आमच्या घरासमोर आहे ना, एका जणाने लावलेलं आहे. पी प्लांट आहे ना हे. बघितलेलं आहे म्हणजे दोघांनी पण बघितलेलं आहे. येस मॅम. ओके. सो या सर्व प्लांटची इन्फॉर्मेशन ज्या ठिकाणी लिहिलेली असते त्या सर्व इन्फॉर्मेशनला आपण म्हणूया लेबल. हे नेहमी लोअर राईट कॉर्नर मध्येच असतं, त्या शीटच्या लोअर राईट कॉर्नर मध्ये. आणि ती जी शीट आहे ती सुद्धा स्टँडर्ड साईजची असते. स्टँडर्ड साईज म्हणजे ती असं नाहीये की मला वाटलं की A4 वर लावावं तर मी A4 वर लावलं आणि मला वाटलं तर ते A3 वर लावावं तर मी A3 वर लावलं, असं त्यात होत नाही. आपल्याला एका स्टँडर्ड पेपर वरती, स्टँडर्ड शीट वरतीच ते एक मिनिट स्टँडर्ड शीट वरतीच आपल्याला त्याचं कलेक्शन करावं लागतं. भावेश जॉईन झालाय का? नेक्स्ट बोटॅनिकल गार्डन्स. हे बोटॅनिकल गार्डन काय प्लेस आहे तर बोटॅनिकल गार्डन्स मध्ये लिव्हिंग प्लांट्सच्या वेगवेगळ्या व्हरायटीज कलेक्ट केलेल्या असतात फ्रॉम द डिफरंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड. म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला जगभरातल्या वेगळ्या वेगळ्या प्लांट्स बद्दल अभ्यास करता येतो बोटॅनिकल गार्डन्स मध्ये. आणि ते सगळं सायंटिफिकली आणि सिस्टमॅटिक वे इन विवो मॅनर मध्ये इन विवो पद्धतीने ते कलेक्ट करून वाढवलेले असतात. प्लांट्सला सुद्धा लेबल केलेलं असतं. प्लांट समोर लेबल बोर्ड असतो ज्यावरती त्याची सायंटिफिक माहिती, त्याचं कॉमन नेम आणि बाकी सर्व इन्फॉर्मेशन, कुठून आलं ते, कुठल्या भागातलं प्लांट आहे, ह्या सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात. मॅम म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने झाडं उगवलेले आहेत का? हा. हे आता समजा हे बोटॅनिकल गार्डन आहे, त्याच्यावरती हे वडाचं झाड आहे आणि त्यानंतर ह्या वडाच्या झाडाबद्दलची सर्व माहिती की ते कुठून आणलंय, त्याचं हे सायंटिफिक नाव फिकस म्हणजे प्रत्येक प्रकारच्या झाडांची माहिती. हो हो. त्याच्यामध्ये जगभरातल्या जास्तीत जास्त झाडांना किंवा जेवढं त्यांना ज्या एखादा फॅमिली रिलेटेड, फॅमिलीज म्हणजे तुम्ही जेव्हा वर्गीकरण पद्धतीमध्ये सृष्टी, उपसृष्टी असं शिकला होता. येस मॅम. हा, तसंच इंग्लिशमध्ये त्याला किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, त्यानंतर फॅमिली अशी नावं असतात. तर त्या एखाद्या फॅमिली मधली सगळी झाडं ते तुम्हाला मिळतील किंवा एखादं असं गार्डन असेल ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची जगभरातली जेवढी वडाची झाडं आहेत ती तुम्हाला मिळतील. असं वेगवेगळ्या झाडं आपल्याला त्या बोटॅनिकल गार्डन मध्ये बघायला मिळतात. हे जे आता बनियान आहे किंवा वडाचं झाड आहे ते कोलकाता मध्ये बोल 255 वर्षापेक्षा अधिक ओल्ड आहे मॅम ते. हा, त्याच्या फांद्या केवढ्या पसरल्या, त्याच्यावरून वाटतंय ना की ते किती जुनं असावं. असे खूप सारे बनियान ट्री आपल्या आजूबाजूला असेल, कदाचित तुम्ही जंगलामध्ये, रानामध्ये बघितली असेल अशी खूप जुनी जुनी झाडं. ज्या झाडांची खोडं खूप मोठी असतात ती झाडं जुनी असतात, बरोबर? येस मॅम. तर अशी जुनी किंवा रेअर प्लांट्स आपल्याला बोटॅनिकल गार्डन मध्ये प्रिझर्व केलेली बघायला मिळतात. आता इन विवो, मग अशी आपण एक टर्म बघितली इन विट्रो, आठवते? येस मॅम. मॅम आता मग अशी इन विट्रो बघितलं विदिन अ
लॅब, जे विदिन अ लॅब किंवा विदिन अ पेट्री डिश, विदिन अ टेस्ट ट्यूब असे जे एक्सपेरिमेंट होतात त्यांना आपण इन विट्रो म्हणतो. आणि इन विवो म्हणजे एका होल ऑर्गॅनिझमचा, एका पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये केलेला स्टडी. आता हे जे झाडं आहेत त्या झाडांचा आपण लॅब मध्ये नेऊन जर स्टडी केला किंवा त्या लॅब मध्ये त्याला ग्रो करून जर स्टडी केला तर मग ती झाली इन विट्रो स्टडी. पण आता झाडांचा अभ्यास आपण कुठे करतोय, त्यांच्या मूळ जागेवरती म्हणजे त्यांच्या जंगलामध्ये किंवा त्यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये करतोय. त्या पद्धतीला म्हणायचं इन विवो. दोन टर्म कळाले हा? येस मॅम. म्हणजे तो झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच त्याचं स्टडी करणे म्हणजेच इन विवो. हा हे ते इटालियन टॅक्सोनॉमिस्ट प्रोफेसर ल्युका घेनी ज्यांनी हर्बॅरियम च स्टार्टिंग केली होती. 1543 मध्ये त्यांनी केलं होतं हे. पिसा इटली. तुम्हाला पिसाचा मनोरा माहितीये का? असा इन्क्लाइन आहे. नो मॅम. 7 वंडर्स मध्ये येतं ते, जगातील 7 आश्चर्यांमध्ये येतं. असा पूर्ण तो क्रॉस आहे. त्या शहरामधला हा आहे. बोटॅनिकल गार्डन होतं त्याचं इंग्लंड मध्ये, आणि त्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त प्लांट्सला प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. आणि 7 मिलियन हर्बॅरिया आहेत तिथे. सिंगल हर्बॅरिया आणि खूप सारे हर्बॅरियाचं कलेक्शन हर्बॅरियम. ओके. येस मॅम. तर आपण आता हर्बॅरियम बघितलं, बोटॅनिकल गार्डन बघितलं. त्यानंतर हे बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं का गरजेचं आहे, त्याचं संरक्षण करणं का गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला एवढे सगळे झाडं आहेत, एवढे सगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत. आता आपण सध्या आपण झाडांच्या संदर्भात बघतोय. मग त्यांचं संरक्षण करणं, त्यांचं रक्षण करणं आणि त्यांना सुरक्षित ठेवणं का गरजेचं आहे. नाही ठेवलं, त्यांची केअर नाही केली, वाढतात तसं वाढून दिलं, तोडतात तसं तोडून दिलं, काय फरक पडणार आहे. मॅम पाऊस येणार नाही, तिथे दुष्काळ पडेल, आपल्याला ऑक्सिजन वगैरे मिळणार नाही. अजून आता आपण विचार करतोय बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भात. म्हणजे आता झाडं तर आपल्याला वाचवायची, मग फक्त आंब्याची वाचवली तर चालतील का? बाकीची तोडून दिली, फक्त आंब्याची वाचवली, तसं चालेल? झाडं तर वाचवतोय ना, कुठली तरी वाचवल्याशी मतलब. बाकीची किंवा फक्त गवत वगैरे वाचवलं, मोठी मोठी झाडं तोडून टाकली, चालेल? नो मॅम. बायोडायव्हर्सिटी काय टर्म आहे? जैवविविधता. की एकाच प्रकारचं झाड आपल्यासाठी उपयोगाचं नाही पेक्षा एकाच प्रकारच्या झाडाने इकोसिस्टीम चालणार नाहीये. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था जर चालायची असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या डिफरंट टाइप्सचे जे प्लांट्स आहेत, अॅनिमल्स आहेत, डिफरंट लिव्हिंग थिंग्स जगणं गरजेचं आहे. एक जर इकोसिस्टीम मधला एक जरी पार्ट नसला तरी सुद्धा पूर्ण इकोसिस्टीम खराब होते. तुम्ही 8वी 9वीला हे बघितलं असेल, परिसंस्थांचा अभ्यास केलाय, त्याच्यामध्ये होतं आपल्याला टर्म की परिसंस्था, आजूबाजूच्या वातावरणामुळे परिसंस्था कशा बदलतात किंवा नष्ट होतात, तेच आहे.
की आपल्याला जर परिसंस्था किंवा ह्या इकोसिस्टीम्स वाचवायच्या असतील तर मग आपल्याला बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करणं महत्वाचं आहे. इकोलॉजिकल स्टेबिलिटीसाठी आपल्याला बायोडायव्हर्सिटी वाचवायलाच हवी. जर आता समजा एखाद्या प्रदेशामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि त्यातल्या काही जी झाडं आहेत ती एकाच टाईपची झाडं कमी व्हायला लागली आणि दुसऱ्या टाईपची झाडं वाढायला लागली. म्हणजे नारळाची झाडं वाढायला लागली आणि आंब्याची झाडं कमी होऊ लागली एका रिजन मध्ये आहेत ती, तर मग त्याचा काय परिणाम होईल त्या ठिकाणच्या इकोसिस्टीम वरती? आंब्याच्या झाडांवरती राहणारे जे पक्षी आहेत किंवा छोटे छोटे प्राणी आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल त्याच्यामुळे ना, कारण नारळाच्या झाडावरती तर प्राणी पक्षी राहू शकत नाहीत, बरोबर? येस मॅम. म्हणजे इकोसिस्टीम वरती त्याचा परिणाम होतोय. येस मॅम. म्हणजे इकोसिस्टीमच्या हेल्थसाठी बायोडायव्हर्सिटीची कॉम्प्लेक्सिटी आणि डेन्सिटी इम्पॉर्टंट आहे. So if you want a healthy ecosystem, we have to conserve our biodiversity. We have to save our biodiversity. Then population and exploitation of resources have resulted in loss of biodiversity at an alarming rate. जसं की ह्याचं एक्झाम्पल जंगलामधून आणणारे सरपण. आपण जंगलातून चुलीसाठी लाकडं आणतो, ती एका म्हणजे कधी कधी किंवा मग आता समजा आपल्याला फर्निचर बनवायचं आहे, आपल्याला घर बांधायचं आहे, घरासाठी आपल्याला लाकडं लागणार आहेत, तर आपण जंगलात जाऊन जेवढी आपल्याला सागाची झाडं दिसतील तेवढी सगळी कापून आणली तर चालणार आहे? नो मॅम. म्हणजे आपण आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणून त्याचा अतिवापर करणं सुद्धा बायोडायव्हर्सिटीसाठी खूप धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कन्झर्वेशन ही अशी अचानक किंवा एकदाच करता येण्यासाठी गोष्ट नाहीये, ती हळूहळू प्रोसेस आहे. आपल्याला हळूहळू थांबवणं कमी केलं पाहिजे, कमी केल्यानंतर थांबवलं पाहिजे आणि थांबवल्यानंतर मग त्यांची संख्या वाढवली पाहिजे. म्हणजे जर एखाद्या जंगलामध्ये जर लाकूड तोड होते तर आपण ती एकदाच, गाव आहे जंगलाच्या शेजारी, त्या गावामधून रोज लोक फाट्यांसाठी फाटी आणण्यासाठी सरपण आणण्यासाठी जंगलात जातात आणि त्यानंतर ते रोज घेऊन येतात. हे वर्षानुवर्ष हे चक्र चालू असतं, बरोबर? प्रथमेश तू स्क्रीन शेअर केलीस. ओके. हा, मी एक्झाम्पल देत होते की एक जंगल आहे, जंगलाच्या शेजारी एक गाव आहे. गावातली लोक रोज शेतामध्ये, रोज जंगलामध्ये जातात आणि त्यांच्यासाठी फाटी घेऊन येतात आणि त्यामुळे जंगलातली जी झाडं आहेत त्यांची संख्या कमी होत चालली आहे, कारण की ती झाडं कापली तर जात आहेत पण ती पुन्हा पुढे लावत नाहीये. तर तुम्ही अचानक गाववाल्यांना एक दिवस सांगू शकत नाही की नाही नाही तुम्ही आता ह्या जंगलामधून झाडं कापायची नाही. ते लोक त्याच्या विरोधात उठाव करतील, काहीतरी आंदोलन वगैरे करतील, बरोबर? तर ही प्रोसेस जर आपल्याला थांबवायची असेल तर आपण ती हळूहळू स्लो डाऊन केली पाहिजे, कमी केली पाहिजे. की काही आधी सांगायचं की तुम्ही दर महिन्याला एकच झाड कापू किंवा एकच झाड घेऊन येऊ शकता, एकाच झाडाची तुम्ही किंवा फक्त सुकलेली झाडं आहेत तीच वापरू शकता. त्यानंतर हळूहळू आपण नवीन झाडं लावू शकतो आणि हळूहळू गावकऱ्यांचं पूर्णतः त्यांना दुसरं काहीतरी ऑप्शन देऊन, चुलीच्या ऐवजी गॅस किंवा अजून दुसरं काही ऑप्शन देऊन मग ती प्रोसेस थांबवू शकतो आणि अशा प्रकारे कन्झर्वेशन होतं. एकदाच सगळे प्रोसेस ती होत नाही, कारण की त्याच्यामुळे जे ऑर्गॅनिझमचं नॅचरल हॅबिटेट आहे, आता हल्ली तुम्ही बिबटा किंवा वाघ वगैरे गावात येण्याच्या बातम्या ऐकल्या असतील
की गावामध्ये बिबटा आला. का येतो तो गावामध्ये? कारण की आपण जंगल तोड करतो, तिथे घर बांधून राहिलो, राहायला जागा नाही राहत, म्हणून ते गावाकडे धावत येतात. बरोबर, म्हणजे त्यांचं नॅचरल हॅबिटॅट त्यांनी लॉस केले, त्यांनी गमावलंय, म्हणून त्यांना त्यामुळे ते आपल्या गावामध्ये येतात. सो हे आपल्याला जर स्टॉप करायचं असेल तर आपल्याला जंगलांची संख्या आणि जंगलांमध्ये झाडांची संख्या वाढवली पाहिजे. आणि ह्याला म्हणतात इन सिटू कन्झर्वेशन. काय म्हणतात? इन सिटू कन्झर्वेशन. आता ही बायोडायव्हर्सिटीचा जो नाश आहे तो जास्त मॅटर का करतो? काही लोकांना असं वाटतं की हे फक्त एथिकल गोष्ट आहे किंवा मॉरल गोष्ट आहे, आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं की झाडं तोडू नयेत, म्हणून मग हे महत्वाचं आहे. पण असं नाहीये. ही पृथ्वी फक्त माणसांच्या मालकीची नाहीये, ती त्याच्यावरती प्लांट सुद्धा आहेत, इतर अॅनिमल्स सुद्धा आहेत आणि अदर ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत. आणि काही त्यांच्यापैकी आपल्या आधीपासून म्हणजे माणसांच्या अस्तित्वापासून प्राण्यांचं आणि झाडांचं अस्तित्व आहे. बरोबर. त्यामुळे आपला त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अधिकार बनत नाही की आपण त्यांना काही हार्म करायला हवं. ते पृथ्वीवरती आपल्या आधीपासून एक्सटेंड करतात. आपण डेव्हलप झालो, आपल्यामध्ये उत्क्रांती झाली, इव्होल्युशन झालं. याचा अर्थ असा नाहीये की आपल्याकडे अधिकार आलेत की आपण कुठल्याही गोष्टीला, इतर प्राण्यांना किंवा इतर झाडांना कुठल्याही प्रकारचं नुकसान करू. ठीक आहे. आणि आपली इकोसिस्टीम आणि पर्यायाने पृथ्वी वाचवायची असेल तर आपल्याला इतर प्राणी, पक्षी आणि झाडं, बायोडायव्हर्सिटी वाचवणं, त्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. नाहीतर हळूहळू जसे बाकी ऑर्गॅनिझम्स एक्सटिंक्ट होत गेले, असे अनेक झाडांचे प्रकार आहेत, असे अनेक प्राण्यांचे प्रकार आहेत जे आधी होते पण आता नाहीत. का? कारण की त्यांचं आपण संरक्षण करू शकलो नाही, त्यांना वाचवू शकलो नाही, त्यांची खूप जास्त प्रमाणात शिकार झाली आणि ते एक्सटिंक्ट झाले. डोडो नावाचा एक प्राणी एक्सटिंक्ट झाला. आता मागे रिसेंटली मागच्या काही 100 वर्षांमध्ये खूप सारे अॅनिमल्स एक्सटिंक्ट झाले, कारण की त्या काळामध्ये शिकारीचं प्रमाण जास्त होतं. हा बोल. महाबळेश्वरला पण एक बायोडायव्हर्सिटी आहे ना? हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच सारे बायोडायव्हर्सिटी पार्क्स आहेत. आपल्याकडे सह्याद्री पर्वतरांगांमुळे प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण मिळतं आणि त्यामुळे आपल्याकडे खूप सारे बायोडायव्हर्सिटी पार्क्स आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट आहे म्युझियम. म्युझियम काय आहेत? जिथे वेगवेगळ्या प्रकारचे म्युझियम्स मध्ये झू देखील येतात. ठीक आहे. म्हणजे प्राणी संग्रहालय किंवा आपण म्हणूया त्याला जे असे काही पार्क्स असतात जिथे वेगवेगळ्या झाडांचं, जंगलांचं संरक्षण केलेलं असतं, असे म्युझियम, ते सुद्धा म्युझियम अंतर्गतच येतात. जिथे वेगवेगळे प्लांट्स प्रिझर्व केलेले असतात, त्यांचं संरक्षण केलेलं असतं. हा, अभयारण्य वगैरे. अॅनिमल्स, कवच प्राण्यांचे सांगाडे, कीटकांच्या पेट्या इत्यादी, ते सुद्धा, आणि जिवंत प्राणी सुद्धा. कधी बघितलं तुम्ही असं एखादं पार्क? येस मॅम. सत्यजित, तू? नो मॅम. नाही बघितलंस? कधीतरी सुट्टीमध्ये असं ठिकाणी फिरायला जा. सयाजीराव गायकवाड कमाटी बाग ऑफ वडोदरा. अच्छा, वडोदराला बघितलंस? येस मॅम.
मी बघितलेलं राणीची बाग मुंबईमधली आणि छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आहे, त्याच्यामध्ये प्राण्यांचे सांगाडे वगैरे प्रिझर्व केलेले आहेत ते बघितले. त्यानंतर आता रिसेंटली पण मी आता कुठेतरी गेलेले, तिथे सुद्धा अनेक प्राण्यांचे सांगाडे होते. काय होत ते, साताऱ्यामध्ये कुठेतरी औंधच्या इथे म्युझियम होतं, तिकडे गेलो होतो. तिथे सुद्धा असे खूप सारे असे जे म्युझियम्स आहेत त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला बघायला मिळतात. सो तिथे प्लांट्स आणि त्यांचे अॅनिमलचे स्पेसिमन्स हे फॉर्मॅलिन मध्ये किंवा फॉर्मलडिहाइड मध्ये 10% to 40% फॉर्मलडिहाइड मध्ये त्यांना ट्रान्सफर, हे आपल्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा असतात. बघितले तुम्ही? तुमच्या इथे प्रयोगशाळांमध्ये आहेत? येस मॅम. येस मॅम, आहेत. बरणीमध्ये भरून ठेवलेले असतात. येस मॅम. येस मॅम, लिक्विड मध्ये असतात ते. हा, ते फॉर्मलडिहाइड असतं. फॉर्मॅलिन मध्ये त्यांना प्रिझर्व करून ठेवतात. त्याच्यामध्ये त्यांच्या शरीराची म्हणजे ते कुजत नाही, त्याच्यामध्ये खराब होऊन जात. त्यानंतर मोठे मोठे अॅनिमल्स असतात, बर्ड्स किंवा मॅमल्स, हे म्हणजे त्यांच्या आतलं संपूर्ण रिकामं करून आतमधून त्यांना एखाद्या काही गोष्टीने पेंढ्याने वगैरे असं भरून स्टफ केलेलं असतं आणि त्यांना त्यांच्या ओरिजिनल शेप मध्ये प्रिझर्व केलेलं असतं. आणि या सायन्सला म्हणतात टॅक्सिडर्मी. या ज्या प्रकारे त्यांना प्रिझर्व केलं जातं त्यांना म्हणतात टॅक्सिडर्मी. आणि हे म्युझियम मध्ये आपल्याला बघायला मिळतात. शेल्स, स्केलेटन ऑफ अॅनिमल्स, इन्सेक्ट, त्यानंतर छोटे छोटे इन्सेक्ट सुद्धा बॉक्स मध्ये प्रिझर्व केलेले असतात. मी जे बघितलं होतं छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे अॅनिमल्स ठेवलेले आहेत. हे गेंडा वगैरे पासून मगर, सुसर, हरिण, सर्व प्रकारचे अॅनिमल्स आहेत त्याच्यामध्ये. नंतर मासे वगैरे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रिझर्व केलेले आहेत आणि खूप छान, जे मुलांना बघण्यासाठी खूप छान आहे. त्यानंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स त्यांना पिकनिकसाठी वगैरे ऑलमोस्ट अशा ठिकाणी घेऊन जात असतात. नेक्स्ट, झूलॉजिकल पार्क. झूलॉजिकल पार्क झूज असतात जे ऑलमोस्ट आपण असं फिरण्यासाठी वगैरे, कारण की तिथे सर्व प्राणी आपल्याला बघायला मिळतात पण ते त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये नसतात. झू आणि अभयारण्य, झूज आणि सँच्युरीज, यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे सांगू शकाल? झू आणि जे अभयारण्य आहेत, जंगलातले अभयारण्य आहेत, त्यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो? अभयारण्यामध्ये ते प्राणी मोकळे फिरत राहतात, जो मध्ये त्यांना ज्या पिंजऱ्यामध्ये कोंडलेले राहतात त्यांचं संरक्षण सुद्धा करतात. बरोबर. हे कॅप्टिव्हिटी मध्ये ठेवलेले असतात, म्हणजे त्यांना एखाद्या बंदिस्त जागेमध्ये, पिंजऱ्यांमध्ये ठेवलेलं असतं आणि त्यांचे जे नॅचरल हॅबिटॅट सारखं कंडिशन बनवण्याची तिथे प्रयत्न केलेला असतो, पण ते नॅचरल हॅबिटॅट नसतात. म्हणजे आता ते ॲनिमल त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मधून काढून त्यांना दुसऱ्या ठिकाणी ठेवलंय, पण तिथे त्यांना नॅचरल हॅबिटॅट सारखी कंडिशन देण्याची आपण प्रयत्न करतो, त्या प्रकाराला म्हणतात एक्स सिटू. EXSITU, एक्स सिटू. मग अशी आपण इन सिटू बघितलं, त्याच्यामध्ये ते त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्येच असतात, ते इन सिटू. आणि हे नॅचरल हॅबिटॅट मध्ये नाहीयेत, कैदेत आहेत, पिंजऱ्यात आहेत, पण तिथे नॅचरल हॅबिटॅट सारखी कंडिशन, त्यांच्या नैसर्गिक राहण्याच्या जागेसारखी कंडिशन बनवण्यात आलेली आहे. ते झालं एक्स सिटू. ठीक आहे, ह्या 4 टर्म आहेत मगाच्या आपण मगापासून बघितल्या. इन विट्रो, इन विवो, एक्स सिटू, इन सिटू. ह्या लक्षात ठेवा हा, कारण की पूर्ण 11वी 12वी आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे कंटिन्यू केलं बायो, तर मग तुम्हाला हे नेहमी येणार. इन झू, a naturalist can study food
हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल्स. त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटेट सारख्या कंडिशन मध्ये ठेवून त्यांचे फूड हॅबिट्स काय आहेत, त्यांचे बिहेवियर कसं आहे ह्याचा अभ्यास झू मध्ये करणं शक्य होतं. ते आपल्याला सँच्युरीज मध्ये अभयारण्यामध्ये करता येत नाही, कारण ॲनिमल्स फ्री मुव्हिंग असतात, ते पूर्ण जंगलामध्ये फिरत असतात आणि त्यांचा माग काढत फिरणं तेवढं शक्य होत नाही, पण आपण झू मध्ये ते करू शकतो. त्यानंतर फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स आणि कॅटलॉग हे बायोडायव्हर्सिटीच्या रेकॉर्डसाठी गरजेचे असतात. त्यांचं सर्व मॅन्युअली की ते प्राणी कुठे आहेत, त्यानंतर त्यांना किती, एखादा जर सिंह आहे तर तो किती वेळा त्याला अन्न द्यावं लागतं, त्यांना त्यांची झोपण्याची वेळ काय आहे, त्यानंतर त्यांची फिरण्याची वेळ काय आहे, हे सर्व ते मेंटेन करू शकतात, ज्याच्यावरून आपण बायोडायव्हर्सिटीचा रेकॉर्ड ठेवू शकतो. फ्लोरा म्हणजे काय? इट इज अ प्लांट लाईफ अकरिंग इन अ पर्टिक्युलर एरिया ऑन टाइम. फ्लोरा अँड फाउना हे त्या जागेचे प्लांट्स असतात. म्हणजे आता कोकण एरियामध्ये येणारे प्लांट्स वेगळे, त्यानंतर विदर्भामध्ये येणारे प्लांट्स वेगळे, मराठवाड्यात येणारे प्लांट्स वेगळे, त्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला येणारे म्हणजे गडचिरोली वगैरे जे एरिया आहेत त्या एरियामध्ये येणारे प्लांट्स वेगळे. जो तिथले जे पर्टिक्युलर एरिया मधले प्लांट्स आहेत, तिथली जी सजीव वनस्पती सृष्टी आहे त्याला म्हणायचं फ्लोरा. ठीक आहे, समजलं? फ्लोरा म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर एरियामध्ये असणारे प्लांट्स. कोकणामध्ये असणारा आंबा हा तिथला झाला फ्लोरा. समजलं? येस मॅम. त्यानंतर एक मोनोग्राफ काय असतं? मोनोग्राफ is describes any one selected biological group whereas manual provide information. मोनोग्राफ हा त्या एका बायोलॉजिकल ग्रुपची असणारी माहिती आणि मॅन्युअल त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देतं. त्याच्याबद्दलचे काही महत्वाचे जे ठळक मुद्दे आहेत त्या स्पेसीज बद्दलचे ते देतं. म्हणजे आता आपण नुसतं आता आंबा म्हटलं तर आंबा हा एकच प्रकार आहे का? नाही, त्याचे अनेक मुद्दे आहेत ना. हापूस आंबा वेगळा, त्यानंतर पायरी आंबा वेगळा, लंगडा आंबा वेगळा, केशर आंबा वेगळा, हे असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. तर ते ओळखण्याचे सुद्धा काही की आयडेंटिफिकेशन टर्म्स असतात त्या वेगळ्या, त्याच्यावरून आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. हे सर्व आपल्याला मॅन्युअल मध्ये मिळतं. समजलं इथपर्यंत? आपण हे 4 मुद्दे बघितले, ते समजले का? हर्बॅरियम, बोटॅनिकल गार्डन्स, म्युझियम आणि झुलॉजिकल पार्क हे समजले तुम्हाला? येस मॅम. आता सोपं वाटतंय की कठीण वाटतंय अजून? सोपं वाटतंय मॅम. ओके, ठीक आहे. तुमचा नेक्स्ट क्लास नाहीये ना, तर मी हा 1.6 पण घेऊन टाकते आताच. बायोडायव्हर्सिटी पार्क. तर बायोडायव्हर्सिटी पार्क काय आहे? इट इज अन इकोलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पीसीज that form self-sustaining communities on degraded barren landscape. Example, ओके, हे महाबळेश्वरचं जे तू बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणालास ते इथे हे दिलेलं आहे. उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेघर. हा, त्याच्यामध्ये महाबळेश्वर म्हणजे एखाद्या जमिनीचा, एखादी उजाड जमिनीचा वापर करून त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या झाडांना लावून त्याचं कन्झर्वेशन करू शकतो. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तिथला महाबळेश्वर हा तसं बघायला गेलं तर अर्बन भाग येतो, म्हणजे थोड्याफार प्रमाणात डेव्हलप झालेला शहरी भाग येतो, पण तिथे सुद्धा आपल्याला ही बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते आणि ते पण नॅचरली. असं कुठलंही पार्क झू नाहीये की तिथे त्यांना एखाद्या बंदिस्त ठिकाणामध्ये आहे, तसं नाहीये. ते त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये आहेत.
Systematic classification of living organism is helpful in understanding the interrelation. In order to understand interrelation between organism and maintaining harmony on planet Earth and study biodiversity is a must. आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे म्हणजे त्यांची आता आपण मगाशी बघितलं की पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत ते सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामुळे आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले इंटर रिलेशन जे आहे ते जाणून घ्यायला मदत होते. म्हणजे ऑर्गॅनिझम मधलं आणि प्लॅनेट्स अर्थ मधलं किंवा ऑर्गॅनिझम्स आणि प्लांट्स आणि अॅनिमल्स मधलं त्यांचं जे इंटर रिलेशन आहे ते त्याच्यावरती आपल्या प्लॅनेट अर्थचं भविष्य टिकून आहे असं म्हणूया. कारण की आपल्यासाठी जेवढे प्लांट्स गरजेचे आहेत तेवढेच कदाचित प्लांट्सला सुद्धा आपली गरज असते. तर समजा त्या भाज्या वगैरे जे आहेत ते सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ते आपल्यासाठी गरजेचे आहेत. आपण त्यांच्यावरती डिपेंड आहोत सर्व्हायव्हल साठी. सो आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला त्या इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला सुद्धा सर्व्हाइव्ह करणं किंवा त्यांना सुद्धा कन्झर्व करणं आपल्यासाठी गरजेचं. नेक्स्ट पॉइंट आहे तो की वाला आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघूया. इथपर्यंत तुम्हाला समजलंय? येस मॅम. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण की बघूया आणि लेसन मधून क्वेश्चन आन्सर कसे शोधायचे ते एकदा मी तुम्हाला सांगेन या धड्यासाठी. येस मॅम. ओके. येस. आता जेवढं तुम्ही शिकलात तेवढं पुन्हा एकदा रीड करणार आहात. त्यातले न समजलेले पॉइंट्स आहेत ते नोट डाऊन करून ठेवणार आहात आणि तुम्हाला जे समजलेले पॉइंट आहेत ते तुमच्या भाषेमध्ये तुम्ही नोट्स काढणार आहात. येस मॅम. काय करायचंय जेवढं आज तुम्ही शिकलात त्याचे की नोट्स काढायचे आहेत. फक्त महत्वाचे मुद्दे पुस्तकी भाषेत नाही. तुम्हाला जसं समजलंय तसं. ओके. आता थोडासा गुगलचा उपयोग करा. तुम्ही मराठीमध्ये वाक्य बनवा आणि गुगलला इंग्लिश मध्ये बनवायला सांगा आणि ते लिहा. पण मला तुमच्या भाषेत हवे. ठीक आहे. 2 दिवस आहे. उद्या शनिवार आहे, रविवार आहे. 2 दिवसामध्ये एवढं करायचं आहे. येस मॅम. ठीक आहे. आजच्या लेक्चर साठी काही डाऊट्स आहेत? नो मॅम.